हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग. तर आज आहे संडे. आमच्याकडे स्पेशल मेनू आहे चिकन बिर्याणी. सो चिकन बिर्याणी कशी बनवते मी, तर ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा, मध्ये स्किप करू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर लगेच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट. तर इथे मी पहिले घेतला आहे चिकन, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे खूप सारा कांदा कट करून घेतला आहे. आणि ते मिरची आहे, लसूण आहे, आलं आहे, टमॅटो रफली चॉप करून घेतला आहे, कोथिंबीर आहे आणि त्याला काय बोलतात तेजपत्ता आहे. नंतर जेवढ्या क्वांटिटीत तुम्ही चिकन घेतात त्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला राईस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे काजू घेतला आहे. काजू तुम्हाला ऑप्शनल आहे. दही इम्पॉर्टंट आहे, दही आहे. सुहाना बिर्याणी मसाला आहे जो की मला आवडतो, बिर्याणीमध्ये टेस्टी होते. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तर त्याच्यानंतर बाकी काही मसाले लागतील आपले तुमच्या आवडीनुसार, ते मसाले आणि मीठ आणि हळद. सो आपण स्टार्ट करूया रेसिपीला. तर इथे मी दही ॲड केलं आहे, हळदी ॲड केली आहे, नमक ॲड केलं आहे. त्याच्यानंतर हा जो सुहानाचा बिर्याणी मिक्स मसाला आहे तो मी ह्याच्यातच ॲड करणार आहे. त्याच्यामुळे खडे मसाले टाकायची काही गरज लागत नाही. थोडासा ॲड करेल आणि थोडासा मी नंतरसाठी ठेवते. तर हे सगळं मिक्स करून घेते आणि मॅरिनेटसाठी ठेवते. एक 15 ते 10 मिनटं ठेवते. तर आता मी हा बासमती राईस आहे तो स्वच्छ धुवून घेते. आणि ॲक्च्युली भिजत घालायचा असतो तो, पण ठीक आहे मी नेहमी करते. मला नाही वाटत की गरज आहे की भिजत घालायला पाहिजे तो. तर आपण तो धुवून घेण्याची प्रोसेस सुरू करूया. मी राईस वगैरे धुवून घेतलाय. आता आपण चिकनला फोडणी द्यायची प्रोसेस सुरू करूया. मी ते टाकते खूप सारं ऑइल. आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे. थोडं जास्तीचं ऑइल घेऊया बिकॉज आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे. मी आता हे जे काजू आहेत ते मी आता थोडेसे फ्राय करून घेते, ब्राऊन कलर येईपर्यंत. लो गॅसवरती करायचं आहे. नॉर्मली ब्राऊन कलर यायला हवा. हे थोडे थोडे फ्राय झालेत. आता आपण कांदा फ्राय करूया. याला आपण साईडला ठेवू. थोडा कांदा आपण फ्राय करून घेऊया ब्राऊन कलरमध्ये आणि थोडा आपण फोडणीसाठी ठेवूया. तर हाफ क्वांटिटीमध्ये आपण सेपरेट केलेला आहे, थोडा फोडणीसाठी ठेवला. तर फास्ट आता इथे कांदा स्लो फ्लेमवरती मी ठेवला आहे ह्याला फ्राय होण्यासाठी. तोवर मी हे पेस्ट करून घेते आलं लसणाची. सो इथे आलं आहे, लसूण आणि मिरची. मी मगाशी विसरली मॅरिनेशनमध्ये टाकायला. सो आता टाकते ते मी. सो आपण हे वाटून घेऊया. कांदा हलवत राहते, तो मला जळून नाही द्यायचा आहे. तो हळूहळू होतोय तयार. आता मी पटकन त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकते. मी ॲक्च्युली मगाशी विसरले, ते तुम्ही आता टाकते.
कांदा आता ह्या स्टेजला आल्यावरती गॅस लो केलेला आहे मी. ह्या स्टेजला आल्यावरती तो आता काढून घ्यायचा आहे. तो दिसायला आता असा दिसतो, थोड्या वेळानंतर तो थंड झाल्यावरती क्रिस्पी होऊन जातो तो. तर ह्या स्टेजला आल्यावर आपण आता काढून घेऊया तेलातनं. त्यातून कांदा संपूर्ण काढला मी. तर मी जसं सांगितलेलं कांद्याचा कलर ऑटोमॅटिक चेंज होईल. तर तो हळूहळू चेंज होतो, ब्राऊन होतो आणि कुरकुरीत होतोय, म्हणजे कुरकुरीत होतोय तो कांदा. तर आता आपण चिकनला फोडणी घेऊन घेऊया. हा माझं नाही की 2 तेजपत्ते, इथे बऱ्यापैकी फ्राय झालेलं आहे आपलं. तर आता आपण टाकूया हळद, थोडा घरगुती मसाला, थोडाच टाकायचा आहे कारण आपण मिरची ॲड केलेली आहे आणि प्लस सुहानाचा बिर्याणी मसाला असतो त्याच्यातसुद्धा थोडंसं तिखट आहे, त्यामुळे थोडाच ॲड करूया आपण. आता हे व्यवस्थित हलवून झालं. आता आपण याला थोड्या वेळासाठी शिजवायला ठेवूया. इथे आपलं चिकन गरम होतं आणि इथे पाणी बॉईल करायला ठेवले आपल्याला राईस बॉईल करण्यासाठी. तर इथे मी दालचिनी घेतली आहे, लवंगा घेतल्या आहेत, परत मिऱ्या घेतल्या 3-4 आणि ह्याच्यानंतर हे वेलची घेतली आहे 4. तर हे आपण आता याच्यामध्ये टाकूया आणि आता नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये थोडासा लिंबू घेऊया. आता मी ह्याच्यात थोडंसं तूप टाकते. तर ह्याच्यातलं जेवढं पण पाणी होतं ते मी रिमूव्ह करून घेतलं आणि परातीत मोकळा करून घेतला आहे राईस, जेणेकरून तो चिटकू नये. आणि ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटापट करायची आहे कारण की हा राईस चिटकू शकतो, मोकळा होणार नाही आणि तो संपूर्ण शिजेल. आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे, एक 80% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर करूयात आपण पटापट. तर आता ह्या स्टेजला मी इथे तमालपत्र आहेत त्यांची पूर्ण एक लेअर बनवून घेतली आहे. त्याच्यानंतर मी ते चिकन ॲड करेल, मी राईस ॲड करेल, असे लेअर बाय लेअर ॲड करेल. तर तुम्हाला मी दाखवते. इथे मी असे वेगवेगळे फ्लो ॲड करून आता मी राईस टाकेल याच्यामध्ये. प्रकारे मी दम येण्यासाठी ठेवले आहे. तर हे बी काय नव्हतं, तर मी हे ठेवलं आणि माझ्याकडे फॉईल पेपर नाही आहे. तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर फॉईल पेपरने पूर्ण बंद करा. आणि इथे रायता पण रेडी आहे आणि इथे जॅकसुद्धा खाण्यासाठी रेडी आहे ना जॅक.
छोटीसा वाट बघतोय कधी होईल कधी होईल. शेवटी तो उभा राहून राहून वैतागला आणि बसला. तर आता 20 मिनिटानंतर आपण ओपन केलं आहे. बघूया कशी झाली आहे.